नमस्कार मित्रांनो, तुमचा प्रतिसाद अगदी कमी मिळत आहे, पण काही हरकत नाही. जे पाहत आहेत त्यांचाच फायदा होईल. तर आज आपण पाहणार आहे समास अगदी थोड्या वेगळ्या प्रकारामध्ये. तर पहा, समास म्हणजेच मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक. समास म्हणजे काय मित्रांनो? तर शब्दांची काटकसर. येथे आणखी एक शब्द तुमच्या डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे संधी. संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे दोन अक्षरांची काटकसर. समास म्हणजे दोन शब्दांची काटकसर. बटाटा घालून तयार केलेला वडा. ठीक आहे, ही एवढी मोठी लाईन आहे, बटाटा घालून तयार केलेला वडा. पण आपण एवढं न म्हणता आपण काय म्हणायचं? बटाटे वडा. बस यालाच आपण म्हणतो समास. आणि ज्या विग्रहातून आपण हे तयार केलेलं आहे त्याला म्हणतात समास विग्रह. बटाटा घालून तयार केलेला वडा. येथे तुम्हाला लक्षात येईल की पारडं भारी झालेलं आहे या एवढ्या मोठ्या वाक्यामुळे. पण आपण ते काय केलंय? हलकं केलेलं आहे. म्हणजेच काय केलंय? याच्यातले काही शब्द आपण काढून टाकलेले आहे. म्हणून काय झालंय? याचं वजन झालंय भारी. तर आपण याला हलकं करण्यासाठी काय केलंय? इकडे लिहिलं आपण बटाटे वडा. म्हणजे शब्दाची केली आपण काटकसर. तर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करण्याची जादू म्हणजेच समास. तर आपण समास का वापरतो? समास आपण का वापरतो? जसं तुम्हाला माहित आहे, मराठी व्याकरणात सर्वनाम वापरतो आपण. म्हणजेच जर एखादा शुभम नावाचा व्यक्ती आहे, शुभम गावाला गेला, शुभम गावाला जाऊन ठीक आहे जेवण केले, पतंग उडवली, शुभमने तिथे क्रिकेट खेळला, तर हे काय होईल? हे आपण पुन्हा पुन्हा शुभम या शब्दाचा वापर करताय. पण याच जागी आपण शुभम गावाला गेला, तो तिथे जेवला, त्याने तिथे क्रिकेट खेळले, तर आपण शब्दांचा वापर पुन्हा पुन्हा न व्हावा म्हणून सर्वनाम वापरतो. तसेच जास्त शब्दांचा वापर न करण्यात यावा किंवा कमी शब्दांचा वापर व्हावा म्हणून आपण समास वापरतो. तर इथे पहा, हा बटाटा आहे, तर बटाटा घालून तयार केलेला वडा. एवढं मोठं न म्हणता आपण शब्दांची काटकसर करतो आणि खाली तो बटाटे वडा. ठीक आहे. तर सामासिक शब्द म्हणजे मित्रांनो, तर दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोड शब्द. आणि विग्रह म्हणजे काय? तर सामासिक शब्दाची फोड करून अर्थ सांगणे. म्हणजेच तुम्हाला जर पेपरमध्ये आलं की बटाटे वडा याचा विग्रह करा, तर कसा होईल? बटाटा घालून केलेला वडा. याला म्हणतो आपण विग्रह. नंतर पहा, समासाची गुरुकिल्ली. पदांचे महत्व खूप महत्वाचे. जसं पहिलं पद अव्ययीभाव समास. ठीक आहे. येथे हे जे पहिलं पद आहे, पद झालेलं आहे. येथे हे जे पहिलं पद आहे, हे इथे तुम्हाला दिसतंय पार्ट इथे भारी झालेलं आहे. म्हणजेच काय? तर पहिले पद प्रधान आहे. दुसरे इथे पहा, तुम्हाला दिसेल की दुसरे पार्ट इथे भारी झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पदचा अर्थ झालेला आहे, काही हरकत नाही. तर पहा, पद येथे दुसरे पद प्रधान आहे, त्याला म्हणतो आपण तत्पुरुष समास. ठीक आहे. पहिले पद प्रधान असेल तर अव्ययीभाव समास, दुसरे पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास. नंतर पहा, पारड्यात दोन्ही पद आपण टाकलेले आहे. दोन्ही पद आपण पारड्यामध्ये टाकलेले आहे आणि दोन्ही काय झालेले आहेत? इक्वल झालेले आहे, समान झाले आहे. म्हणजेच काय? तर द्वंद्व समास. दोन्ही पद काय राहणार? प्रधान. आणि येथे पहा, दोन्ही ठिकाणी पद हा शब्द तुम्हाला दिसतो का? नाही. याचा अर्थ काय? तर पारडे सारखे आहे, पण पदाचा उल्लेखच नाहीये. म्हणजेच काय? तर दोन्ही पद सोडून तिसऱ्याचाच बोध झाला. दोन्ही पदे काय झाले? गौण झाले. तिसऱ्याचा बोध झाला, म्हणजेच बहुव्रीही समास. तर यात एक प्रो टिप लक्षात घ्या. प्रो शब्द खूप चालतो सध्या. तर शब्दातील कोणत्या शब्दाला जास्त वजन आहे हे ओळखा आणि समास पक्का करा. जसे उदाहरण पाहू आपण. आधी पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. यामध्ये पहिले पद काय असते? प्रधान असते. ठीक आहे. पारड्यात पहिलं अव्यय आलं. नंतर पहा, पहिले पद महत्वाचे असते व बहुतेक वेळा अव्यय ही प्रिफिक्स असतात. प्रिफिक्स म्हणजे प्री म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला. आ जन्म, तर शब्द बनला अजन्म. इथे शब्द घेतलेला आहे. नंतर इथे यथा, प्रति, बिन, गर, तर हे आपण वापरलेले आहेत. तर शब्द झाले यथाशक्ती, प्रतिचूक, बिनचूक, गावोगावी. ठीक आहे. तर यथाशक्ती आपण शक्तीप्रमाणे न म्हणता आपण काय म्हणतो? यथाशक्ती. तर जेव्हा कधी शब्दाच्या सुरुवातीला यासारखे उपसर्ग येतात, आ, यथा, प्रति, बिन, गैर, तर याला म्हणू आपण अव्ययीभाव समास. इथे एक ट्रिक लक्षात घ्या. पहिल्या शब्दाला उदाहरणार्थ गैर, यथा स्वतंत्र अर्थ नसतो. ठीक आहे. पहिल्या शब्दाला स्वतंत्र अर्थ नसतो. म्हणजेच मी म्हटलं प्रति, बिन, गैर, याला काही अर्थ आहे का? नाही. यथा काही अर्थ आहे का? नाही. आ काही अर्थ आहे का? नाही. याचा अर्थ पहिल्या शब्दाला अर्थ
स्वतंत्र अर्थ नसतो, तो दुसऱ्या शब्दाला जुडला, तो दुसऱ्या शब्दाला चिकटला की पूर्ण अर्थ बदलतो. नंतर पहा तत्पुरुष समास. यामध्ये दुसरे पद असतात प्रधान. दुसरे पद महत्वाचे असते. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध असतो, घनिष्ठ संबंध असतो. ठीक आहे. जसे इथं पहा शब्द आहे राजवाडा. आपण राजवाडा जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला दिसते खूप मोठे एक महल असते. ठीक आहे. खूप मोठे हे जे महल असते याला आपण राजवाडा म्हणतो. मग राजवाडा म्हटल्यानंतर इथे या राज शब्दाचा काही अर्थ आहे का? नाही. आपण उल्लेख तर हा या वाड्याचाच करत आहे, पण हा वाडा कोणाचा आहे? राजाचा. पण उल्लेख कोणाचा करताय आपण? वाड्याचा. म्हणून वाडा हा शब्द महत्वाचा आहे. याचा अर्थ राज या शब्दाचा काही अर्थ लागत नाही. दुसरा जो शब्द आहे तो म्हणजेच वाडा याचा अर्थ लागतो, कारण की आपण ते एक ठिकाणाचं नाव घेत आहे. म्हणून दुसरा शब्द किंवा दुसरे पद हे महत्वाचे आहे. दुसरे पद हे प्रधान आहे. म्हणून इथे शब्दाचा समास होईल तत्पुरुष समास. शब्द वाडा महत्वाचा आहे म्हणून तत्पुरुष समास आहे. यात 7 उपप्रकार आहेत, पण मुख्य लॉजिक दुसरे पद हेच आहे. ठीक आहे. तर तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात? 7. नंतर पहा विभक्ती तत्पुरुष. तत्पुरुष समासमधील प्रकार. विभक्ती तत्पुरुष म्हणजेच गाळलेला दुवा. प्रत्येक शब्दावर फोकस करा. विग्रह करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय केस एंडिंग पुन्हा टाकावा लागतो. उदाहरणार्थ इथे पहिले पद आहे, इथे दुसरे पद आहे. तर पहा सुखप्राप्त, सुखाला प्राप्त. भक्तिवश, भक्तीने वश. देवपूजा, देवाची पूजा. वनवास, वनात वास. काय होत आहे? विभक्ती तत्पुरुषमध्ये जो दुवा आहे, जो गाळलेला शब्द आहे तो त्यामध्ये टाकावा लागतो. म्हणून आपण म्हटलं इथे गाळलेला दुवा, द हिडन लिंक. आता इथे ला प्रत्यय आलेला आहे, द्वितीय विभक्ती. ने आलेला आहे तर तृतीय विभक्ती. ची आलेला आहे तर षष्टी विभक्ती. आणि त आलेला तर सप्तमी विभक्ती. तर या प्रकारे विभक्तीचा उपयोग करून आपण शब्द पूर्ण करतो, म्हणून त्या शब्दाचा समास होतो विभक्ती तत्पुरुष समास. यामध्ये अपवाद सुद्धा लक्षात घ्या. अलुक तत्पुरुष समास. कधी कधी विभक्तीचा लोप होत नाही. तोंडी लावणे, आय साऊंड रिमेन राहत, तोंडी लावणे. तर या शब्दामध्ये अपवाद राहणार अलुक तत्पुरुष समास. नंतर पहा विशेषण आणि संख्या. आता यामध्ये ॲडजेक्टिव्ह आणि नंबर्सचा का उल्लेख केलेला आहे तर कर्मधारय समास, ज्यामध्ये ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन असते, विशेषण प्लस नाम असते, आणि द्विगु समास यामध्ये नंबर असतात. पहा विशेषण प्लस नाम दोन्ही प्रथमा विभक्तीत. महादेव, महान असा देव. देव आहे पण कसा आहे? महान आहे. महान हा विशेषण आहे, देव हा नाम आहे. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. घनश्याम, घनासारखा श्याम. हे झाले सर्व कर्मधारय समास. इथे पहा पहिले पद संख्या असते. नवरात्र, सप्ताह, त्रिभुवन. ठीक आहे. 9, 7, 3 हे सर्व संख्या सुरुवातीला आलेलं आहे, म्हणून इथे होणार द्विगु समास. नंतर तत्पुरुष समासाचे इतर महत्वाचे प्रकार पहा. नत्र तत्पुरुष समास. पहिले पद नकारदर्शक असते, शक्यतो नाही. जर विग्रहामध्ये असे येत असेल तर नत्र तत्पुरुष समास करून टाकायचा. इथं पहा अ, अन, न, ना या प्रकारचे असतात. नापसंत, पसंत नसलेला किंवा पसंत नाही. अनादर, आदर नसलेला किंवा आदर नाही. तर जेव्हा कधी नाही किंवा नसलेला किंवा नकारदर्शक शब्द विग्रह करताना येत असेल तर त्याला नत्र तत्पुरुष समास म्हणायचे. नंतर आहे मध्यम पद लोपी समास. कांदे, कांदे घालून केलेले पोहे म्हणजेच कांदे पोहे. मधल्या शब्दांचा लोप होतो. नावातच लिहिलेलं आहे मध्यम पद. मध्यम पद लोपी म्हणजेच लोप होणारा, गायब होणारा, त्याला म्हणतात मध्यम पद लोपी समास. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. बटाटे भात, बटाटे घालून केलेला भात. मामे भाऊ, मामे घालून केलेला भाऊ म्हणसान का? नाही. मामे भाऊचा विग्रह कमेंट करा. नंतर पहा द्वंद्व समास. दोन्ही पद प्रधान, ज्यामध्ये दोन्ही पद काय असतात हे महत्वाचे असतात. जसे आई वडील, सर्वांना माहित आहे आई वडील शब्दातच अर्थ लपलेला आहे, दोन्ही पद प्रधान आहेत. पाप पुण्य, दोन्ही पद प्रधान आहेत. बहीण भाऊ, दोन्ही पद प्रधान आहे. जेथे दोन्ही पद प्रधान असतात तेथे शक्यतोवर द्वंद्व समास असतो. नंतर द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पहा पहिले इतर द्वंद्व समास, जिथे अँड
आणि किंवा व येते. आई वडील, बहीण भाऊ, राम लक्ष्मण. आई आणि वडील, बहीण आणि भाऊ, राम आणि लक्ष्मण. वैकल्पिक म्हणजे विकल्प किंवा अथवा त्यामध्ये येते खरे किंवा खोटे, पाप किंवा पुण्य, न्याय किंवा अन्याय किंवा अथवा वापरू शकता तुम्ही न्याय अथवा अन्याय. समहार द्वंद्व समास. समहार म्हणजे इन्क्लूड सिमिलर थिंग्स. समहार द्वंद्व समास असं लक्षात ठेवायचं. म्हणजे सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. जसं भाजीपाला, भाजीपाला आणि एक्सेट्रा वगैरे वगैरे. केर कचरा, कशात काही येऊ शकते वगैरे वगैरे. नंतर अंथरून पांघरून. अंथरून पांघरून म्हणजे ते सर्व झालं. मग गादी, उस्ती, ब्लँकेट, चादर. नंतर पहा बहुव्रीही समास. दोन्ही पदे गौण 1 अधिक 1 3. बरोबर आहे का? नाही. द थर्ड मिनिंग हे ट्रिक म्हणून लक्षात ठेवायचं. बहुव्रीही समास म्हणजे 1 अधिक 1 बरोबर 3. पहा जा, मराठीला गणितात नका घालू. 1 अधिक 1 3 करसा आणि तिकडे प्रश्न चुकवसाल गणितामधला. नीळ अधिक कंठ. निळा आहे कंठ असा तो शंकर. तर इथे सहसा देवाचे नाव असतात. एक विशिष्ट नाव दिलेले असतात बहुव्रीही समासामध्ये. जसं वक्रतुंड, वक्र आहे तुंड ज्याचे असे ते गणपती. दशमुख, 10 आहे मुख असा मुख ज्याला असा तो रावण. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे तो गणपती. ठीक आहे. बहुव्रीहीचे बारकावे लक्षात घ्या. नत्र बहुव्रीही. आता इथं बघा दिलेलं आहे. तर नत्र बहुव्रीहीमध्ये निषेधदर्शक पण तिसऱ्याचा बोध होतो. निगेटिव्ह पुट पॉइंट्स टू अ पर्सन ऑर गॉड. अनंत, अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही. ठीक आहे, म्हणजे तो परमेश्वर. नंतर सहबहुव्रीही. इथे हे जे चिन्ह दिलेत ना याच्यावर फोकस करायचं. सुरुवात सह किंवा स ने होते. सहपरिवार, परिवार सहित असा जो कुटुंब. सफल, फल, सफल म्हणजे फळासहित असा जो. कमेंट करा. पहा प्रादिबहुव्रीही समास. प्रादिबहुव्रीहीमध्ये प्र, वि, दु, सु असे शब्द येतात. जसे सुलोचन, चांगले डोळे आहेत जिचे. सुलोचना खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही शब्द सुलोचना. नंतर निर्धन, निर्धन धन नाही ज्याच्याकडे तो निर्धन. नंतर पहा एका दृष्टिक्षेपात समास लक्षात घ्या. पहा अव्ययीभाव समास. पहिले पद प्रधान, उपसर्ग यथाप्रती किंवा विरुक्ती होते वारंवार दररोज. नंतर तत्पुरुष समास. दुसरे पद महत्वाचे किंवा दुसरे पद प्रधान. विभक्ती प्रत्यय, विशेषण, नाम किंवा संख्या असते. तर विभक्ती प्रत्यय पाहिला आपण, विशेषण नाम पाहिलं, कर्मधारय आणि संख्या पाहिलं, द्विगु समास. नंतर द्वंद्व समास ज्यामध्ये दोन्ही पद प्रधान असतात. यामध्ये आणि किंवा वगैरे विरोधी जोड्या असतात. नंतर आहे बहुव्रीही समास. तिसऱ्याचाच बोध होतो. 1 अधिक 1 3. ठीक आहे. पॉइंट्स टू गॉड किंवा एखादा विशिष्ट व्यक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दांचा पहा. लंगोटी मित्राचा शब्दाचा समास ओळखा. लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्या वेळेपासूनचा मित्र म्हणजेच मध्यम पदलोपी समास. लक्ष्मीकांत शब्दाचा विग्रह करा. लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. बहुव्रीही समास. पापपुण्य कोणता समास? तर वैकल्पिक समास. पाप किंवा पाप अथवा पुण्य ऑपोजिट्स. तर विद्यार्थी मित्रांनो व्याकरण हे पाठांतर नाही, तर हे लॉजिक आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये पाठांतर तुम्ही काय काय करणार हे तुम्हाला माहीत आहे. तर सर्व काही पाठांतराचा भाग नसतो. ट्रिक्स किंवा तुम्हाला लॉजिकने जर तुमचा अभ्यास होऊन तो पॉईंट क्लिअर होत असेल तर बेटर आणि बेस्ट ऑप्शन आहे. शब्दाचे वजन ओळखा, समासाचे कोडे सोडवा. आता तुमच्या वचनात येणाऱ्या प्रत्येक जोड शब्दाची फोड करून पहा. ठीक आहे. तर हा होता आपला समास आणि त्याचा विस्तृत अभ्यास. तुम्हाला यावर काही जरी कन्फ्युजन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.